रायगड लोकसभा मतदारसंघामधनं आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे आपला अर्ज नामांकन भरणार आहेत, परंतु आपल्यासोबत सध्या त्यांच्या कन्या आणि राज्याचा बालविकास मंत्री आदिती तटकरे आपल्यासोबत आहेत। खरं तर वडिलांचा प्रचार करण्याकरता खेडोपाडी तुम्ही जातात, बैठका घेतात, महायुतीच्या नेत्यांना आग्रह धरून तुम्ही त्या संपूर्ण बैठका लावता आहात, तुम्ही स्वतः सुमोठं करत आहात। कशा पद्धतीने यंदाची निवडणूक असणार आहे? खरं तर आता अनंत गीते यांचं आव्हान तुमच्या समोर आहे। खरं तर ज्या वेळेला आपण उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात असतो त्यावेळेला सर्व घटक पक्ष हे निश्चितपणाने त्या उमेदवारासाठी काम करतच असतात, पण उमेदवार म्हणून सगळ्यांपर्यंत पोचणं किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यांपर्यंत पोचणं ही निश्चितपणाने त्या ठिकाणी जबाबदारी असते। आज भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे आमदार महोदय आहेत, सगळे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, RPIचे आहेत, मनसेचे आहेत, आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत। आम्ही कुठं ना कुठं तरी एकत्रितपणाने सगळीकडेच महायुतीचे उमेदवार म्हणजे तटकरे साहेबांचा प्रचार करत आहोत आणि शेवटी उमेदवार म्हणून ती एक अधिकची जबाबदारी असते की आपण सगळीकडे पोचावं। कुठल्याही मतदार बंधू भगिनींना असं वाटू नये की उमेदवार म्हणून किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण त्यांच्यापर्यंत मतदानासाठी एक विनंती असेल किंवा आपण त्यांना एक आपुलकीचं आव्हान करायला पोचलो नाही अशी भावना कुठल्याही मतदार बंधू भगिनीमध्ये निर्माण होऊ नये या उद्दिष्टाने आम्ही सर्वच त्या ठिकाणी प्रचार करत आहोत। अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला रायगडच्या या जनतेचा, त्याचबरोबर रत्नागिरीमधल्या असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघातल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यानिमित्ताने मिळत आहे आणि निश्चितपणाने आज उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना हाच आत्मविश्वास, लोकांचं प्रेम, जनतेचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद आणि आपुलकी ही मनामध्ये ठेवून नम्रतेने आम्ही हा अर्ज दाखल करत। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। महायुतीमध्येच खरं तर कुठेतरी अनबन आहे का अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। ज्या पद्धतीने वैभव केडेकर जे मनसेचे तुमचे खेडचे नगराध्यक्ष होते, माजी नगराध्यक्ष, ते म्हणतात की तटकऱ्यांनी आमच्या काही ग्रामपंचायती फोडल्या, ग्रामपंचायतली लोक पळवली असा थेट आरोप करतात। मग हा आरोप करत असताना ते असा देखील सवाल करतात की आम्ही का त्यांचा प्रचार करावा, प्रसार करावा या निवडणुकीमध्ये? एक तर मी वैभवजींची पूर्ण काही जी पत्रकार परिषद आहे ती ऐकलेली नाही आहे। माझ्या माहितीनुसार काल त्यांनी मनसेच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची त्या निमित्ताने मीटिंग घेतलेली होती। महायुतीच्या या संबंध रचनेमध्ये शेवटचा म्हणजे 5वा पक्ष जो सहभागी झाला, अगदी लेटेस्ट म्हणजे पाडव्याच्या दिवशी ती अनाउन्समेंट झालेली आहे। राज ठाकरे साहेबांनी तिथं पाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने ती पत्रकार त्यांनी भाषणामध्ये जाहीर केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांची काल ही मनसेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक होती। माझ्या माहितीनुसार तिथं त्यांचे स्थानिक काही विशिष्ट वादविवाद असू शकतात, पण माझी खात्री आहे आज सुद्धा माझं नितीन सरदेसाई साहेब असतील, बाळ नांदगावकर साहेब असतील, संदीपजी देशपांडे असतील, यांच्या सगळ्यांसोबत माझा गेल्या 4-5 दिवसापासून संपर्क आहे। मी स्वतःहून त्यांना, मी असेन, तटकरे साहेबांनी असतील, आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे। त्यांचेही प्रतिनिधी त्या निमित्ताने इथे असणार आहेत। त्याच्यामुळे माझी खात्री आहे राज ठाकरे साहेबांनी जो त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की महायुतीच्या उमेदवारांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं पाठबळ वाढवण्याचा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे याला निश्चितपणे एकीकडे तुम्ही म्हणतायत की आत्मविश्वास आहे महायुतीचा, दुसरीकडे तुमच्या सरकारकडून अर्थात दादा ज्यावेळेस सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर अल्पसंख्याक समाजाला तुम्ही अनेक योजना सुरू केल्या। 500 कोटी रुपयांचा निधी तुम्ही अब्दुल कलाम या संपूर्ण महामंडळासाठी दिला, परंतु दुसरीकडे त्याच अल्पसंख्याक समाजावरती तटकऱ्यांकडनं अन्याय होतो अशी देखील आरोप जे आहे ते तटकऱ्यांकडनं अन्याय होतोय, तटकरे अन्याय करतात अल्पसंख्याक समाजावरती असा आरोप जितेंद्र आव्हाड करतात। काल त्यांनी एक उंद्रे कुटुंबियांची एक पत्रकार परिषद घेतली। उंद्रे कुटुंबियांची एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट बळकावण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करतात असा त्यांचा थेट आरोप। एक तर मी त्यांच्या आरोपाला फार काही महत्त्व देत नाही। कोकणातले आमचा मुस्लिम समाज जो आहे हा निश्चितपणाने विकास कामांना बघून मतदान करत असतो, ते भावनिक राजकारणाला कधी बळी पडत नसतात। ज्या व्यक्तीला बाजूला घेऊन
जितेंद्र आव्हाड साहेब बसलेले होते त्या व्यक्तीचा माझं त्यांना आव्हान आहे, माझी त्यांना विनंती आहे की त्या व्यक्तीचा त्यांनी रेकॉर्ड तपासावा. त्याच्यावर याआधी कुठले कुठले गंभीर गुन्हे दाखल आहेत, महिलांच्या विरोधातले सुद्धा, महिलांवर एखाद्या गरीब महिलेवर केलेल्या अत्याचाराचे सुद्धा कुठले कुठले गुन्हे ह्या त्या व्यक्तीवर दाखल आहेत याची सुद्धा नोंद, त्याची सुद्धा अधिकची माहिती त्यांनी त्यानिमित्ताने घ्यावी. त्यांनी ज्याला पदाधिकारी नेमलेला आहे त्याचं बॅकग्राऊंड त्यांनी त्यानिमित्ताने चेक करावं. आज ज्या व्यक्तीचं ते समर्थन करण्यासाठी होते त्या व्यक्तीवर 2 गंभीर गुन्हे हे दाखल आहेत, आत्ताचे नाही आहेत, 2016 पासूनचे हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत. आणि तिथला सर्व मुस्लिम समाज खऱ्या अर्थानं तिथं ज्या शिक्षण संस्था चालवतात तिथे सगळी गोरगरिबांची लेकरं त्यानिमित्ताने तिथं शिकतात. त्याच्यामुळे सबंध मुस्लिम समाज हा त्या व्यक्तीवर नाराज, खुलेआम त्यांनी तिथं नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि ज्यांच्यावर ते आरोप करत आहेत ते मुस्लिम समाजाचे तिथले जे व्यवस्थापक आहेत, तिथले जे प्रिन्सिपल आहेत, हे समाजामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्याच्यातले एक जे आहेत ते सिनियर डॉक्टर आहेत, ज्यांच्यावर जितेंद्र आव्हाड आरोप करतायत ते मुस्लिम समाजासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही मंडळी आहेत. ते डॉक्टर आहेत, वकील आहेत, एका शाळेचे प्रिन्सिपल आहेत. अशा प्रतिष्ठित लोकांवर समाजामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा मान आहे, सन्मान आहे, अशा व्यक्तींवर जितेंद्र आव्हाड हे त्या एक उंडरे नावाच्या व्यक्तीसाठी समर्थन करून त्यांनी त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे ते अतिशय चुकीचे आहेत. त्यांना चोख उत्तर हे तिथले मुस्लिम समाजाचे जे बांधव आहेत तेच त्या निमित्ताने देतील. पण मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी नमूद करू इच्छिते की ज्या व्यक्तीला घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आरोप केलेले आहेत त्याचे रेकॉर्ड आपण तपासावेत. त्याच्यावर एका महिलेचा विनयभंग आणि बलात्कार केल्याचे सुद्धा आरोप आहेत, ते आरोप सिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावर 2 किंवा 3 वेगवेगळे डुप्लिकेट पासपोर्ट्स ह्या ठिकाणी बनवल्याचे सुद्धा गुन्हा हा त्याच्यावर सिद्ध झालेला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचा जर तुम्ही समर्थनार्थ उतरत असाल तर जनता जी आहे आणि मुस्लिम समाज जो आहे, अल्पसंख्याक समाज जो आहे, हा सगळं बघतोय. सुज्ञ समाज आहे, त्यांना माहिती आहे आपल्यासाठी इथं कोण उपलब्ध असतं, आपल्यासाठी काम कोण करतं. अल्पसंख्याकांचा निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, अजितदादांनी त्या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून तो वाढला. युनानी कॉलेज हे म्हसळा तालुक्यामध्ये महायुतीच्या सरकारने मंजूर करून दिलं. अल्पसंख्याकांचा सर्वात जास्त निधी जर कुठे आला असेल तर त्या कोकण विभागामध्ये तो आला. ही सुज्ञ जनता हे सगळं बघत असते. त्याच्यामुळे असल्या खोट्या आरोपांना बळी पडणारी ही आमची रायगडची जनता. एक शेवटचा प्रश्न आहे. काल दादांनी खरं तर सभेमध्ये द्रौपदीच्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. द्रौपदी खरं तर महिलांची संख्या वाढवण्यामध्ये आमचा सगळ्यात जास्त सहभाग आहे असं त्यांनी नमूद केलं. परंतु दुसरीकडे त्यांनी द्रौपदीबरोबर सुद्धा तुलना केली की जर असं झालं नसतं तर द्रौपदीसारखी अवस्था आली असती असं त्यांचं म्हणणं आहे त्या सभेच्या दरम्यानलं. ह्या सगळ्या वक्तव्याकडे महिला बालविकास मंत्री म्हणून कशा पद्धतीने पाहता? मी ते दादांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी अधिक त्या संदर्भात भाष्य करू इच्छित नाही. ते वक्तव्य ऐकलं असतं तर निश्चितपणाने मी त्याच्यावर मत व्यक्त केलं असतं. पण एक आहे, आज 48 खासदार उमेदवार जे आहेत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, त्यात 14 महिला उमेदवार ह्या त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत. या 14 महिला उमेदवारांपैकी 9 उमेदवार या महायुतीच्या आहेत. त्याच्यामुळे आज महिलांच्या सन्मानामध्ये, महिलांना प्रतिनिधित्व देण्यामध्ये महायुती ही कुठेही कमी पडत नाही आहे, हे मी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने नमूद करू इच्छितो. यशवंतताई, एक शेवटचा प्रश्न. सुप्रियाताई म्हणतात की माझा कार्य अहवाल वाचल्यानंतर नक्कीच दादा मला मतदान करतील बारामती. तो कार्य अहवाल जर आपण बघितला तर दादांनीच त्या संदर्भातली जी काही स्पष्टीकरण आहे ते दिलेलं आहे. बहुतांशी 90% कामं ही राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत, ती केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली नाही आहेत. आज ज्या वेळेला एक खासदार म्हणून किंवा एक केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण आपला अहवाल तयार करत असतो त्यावेळेला निश्चितपणाने ते विकास काम हे कुठल्या माध्यमातून झालेलं आहे याचं जे काही स्पष्टीकरण किंवा उत्तर आहे हे अजितदादांनी दिलेलं आहे. खरं
तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. या होत्या राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे. आज रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, परंतु त्यांची कन्या आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे या संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी ही अत्यंत जोरदार पद्धतीने उतरलेल्या आहेत आणि महायुतीचा या लोकसभा मतदारसंघामध्ये विश्वास होईल असा विश्वास त्यांनी जो आहे तो आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनचा अक्षय मंगणी, विनयन मराठी, अलिबाग.